डीपी दादा सकाळी 8 वाजता येत होते. काय हा हो 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 ओ हो हात वाजले नाही तुमचे अजून. नमस्कार मंडळींनो, आजच्या व्हिडिओ तुमचा स्वागत असा. आज नमस्कार मंडळींनो, आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा. आज एंगेजमेंट असा एंगेजमेंट, तर त्याच्यासाठी आता तयारी सगळी चालू असेल बघा. सकाळचे वाजलेत 9 आणि आमचे 12. अजून आमची आंघोळ वगैरे झाली नाही. थोडा इकडे तिकडे सामान हलवची कामं दाखवते तुमचं सगळं. एंगेजमेंट दाखवते तुमचं बघा हळूहळू. डीपी दादा सकाळी 8 वाजता तयारी करायला येणार होते आणि आता वाजले 11 वाजता आम्ही घेऊन आलोय. जबरदस्ती नाही, मी हुडका लावलं तुम्हाला केव्हापासून. हा तिथे येऊन आम्ही पण आम्हाला झोप यायला लागली तुमच्या सोबत. आता शिव्या घालेल काय? काम बघायला पाहिजे, समजा नियोजन करायला पाहिजे सगळ्यांचं व्यवस्थित. मग सगळ्याचं टेन्शन आहे ना तुम्हाला? सगळ्याचं टेन्शन काय, तुम्ही सगळेजण नुसतं फिरायला सारखं गावात जावा इकडे जावा. आता इकडे चालू करू. अच्छा नको फॅन तिकडे घ्या. दीपम ओम चंद्रमा मनसो जायक्षो सूर्यो अजायत श्रोत्रात् वायुष प्राणश मुखाद् गिरजायत प्रत्यक्ष दीपं दर्शयामि दीपान्ते नैवेद्यार्थे काश्मीर फलनवधेवनं समयामि. ओम नभ्यासिरन्तरिक्षगुं शिरसि शान्ति पुष्टि करितता. सर्वांनी म्हणावं आयान्तु ममः शांत्यर्थ दुरित क्षय कारका सर्वे समुद्र सरिता सागरा तीर्थानि जलदा नदा आयन्तु ममः देवपूजार्थ दुरित क्षय कारका. उजव्या हाताच्या या गोमुखाने तशा पद्धतीने 3 बोटांनी अक्षरा पकडायच्या. काही समोर इकडे लक्ष द्या. आम्हाला म्हणून बसवले आचार्यापाशी बोबला लिस्ट काढा, लिस्ट आणा, या सगळ्या बोबा बोब सगळ्या नंतर आम्ही बघत बसले. हे बसले का हसत खुश. आई खुश आहे ठीक आहे, ही किती खुश आहे बघ. काय संबंध आहे? हरि ओम मातृदेवो भव मातृदेवा भव पितृदेवो भव पितृदेवा भव आचार्य देवो भव आचार्य देवो भव अतिथि देवो भव अतिथि देवो भव. सर्वेभ्यो पटाडे लावा, कारण काय आज देवबाग मधनं 2 दिवसानंतर देवबाग शांत होणार आहे आणि अलिबागला राडी चालू होणार आहे. त्यामुळं मालावलकर कुटुंब तर अत्यंत खुश आहे. भगत परिवारकडे मी उद्याच्या दिवशी येतो. तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल आम्ही सर्व कुटुंबीय ती दोन्ही कुटुंब आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. जीवनच जावा बाहेरची पाकिट माझ्याकडच्या कॅन्डल. बोला का सागर, बोला की तुम्ही एकदा आभार माना. ठीक आहे. ओके, तर कार्यक्रम एन्जॉय केला सगळ्यांनी. नीट तर बोला नाही. ओके, म्हणजे असं कळते की तुम्हाला भूक पण लागली. तर त्याच्याबद्दलच सांगायला आलोय की पुढचे जे जेवण आहे ते एम्पिरियम काल आपण जिथे होतो तिथे असणार आहे. तर दोघी परिवारकडनं, भगत परिवार आणि वालवलकर परिवारकडनं सगळ्यांना विनंती आहे की जेवण करूनच जाऊ नका, जेवण करूनच थांबा जोपर्यंत लग्नात. हा आहे डीपी दादांकडे जायचं. ओके, ते आपण वाटलं नाही बघा. अर्ध्या तासात तिथे जेवण सुरू होईल, तर तुम्ही सगळे तिकडे जेवायला उपस्थित राहा. त्यासोबतच पेढे पण तिथे घेऊन जायचे. ओके सर.
तर मंडळींनो आम्ही रवाग दुसरीकडे होतो आणि हॉटेल दुसरीकडे होता, त्यामुळे अर्धे पाहुणे तिकडे होते, म्हणजे अर्धी मंडळी तिकडे होती दुसऱ्या हॉटेलवरती. आणि त्या सगळं सामान वगैरे सगळी धावपळ करतपर्यंत माका जेवढे फुटेज भेटले तेवढे मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न केलाय. माका ते साखर फोडतानाचे रिंग घालतानाचे कायच घेऊ भेटला नाही, कारण आम्ही बाहेरच कामात नाही होतो. तर त्यामुळे जेवढा भेटला तेवढा म्हटला आता सगळेच व्हिडिओ टाकते म्हटल्यानंतर तुमका तर आपण दाखवूया. बाकीच्या व्हिडिओनी तुम्ही बघितलंच असतात, पण माझ्याकडे होते ते म्हटलं आता डिलीट करू जिओवरती लिहिले, तर म्हटलं यूट्यूबवरती टाकूया. आता परत पुढचे कॉकटेल पार्टीचे व्हिडिओ तुमका बघू भेटतच लवकरच. तोपर्यंत आता टाटा बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओत.